नमस्कार प्रेक्षकांनो. ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये काय घडलं हे आपण पाहूयात. अर्जुन आणि सायलीची तिसरी ॲनिव्हर्सरी असते आणि व्हॅलेंटाईन डेसुद्धा असतो. त्यामुळे सगळेजण छान त्यांच्यासाठी सरप्राईज प्लॅन करतात. सगळेजण त्यांचं औक्षणही करतात. सगळेजण खूप खुश असतात. आता रविराज म्हणतो, पण मला या अर्जुन सायलीच्या खटल्याचं नेमकी झालं काय आहे, त्याचा निकाल ऐकायचा आहे. मग आता काय लागला असेल बरं निकाल? तुम्हाला काय वाटतं? सगळेजण आता खूप उत्सुक असतात. अर्जुन आणि सायली म्हणतात, निकाल सांगण्याअगोदर आम्हाला आमचं मन मोकळं करायचं आहे, आमचं मनोगत व्यक्त करायचं आहे. तेव्हा अर्जुन सगळी भांडी घेऊन त्या ठिकाणी आलेला असतो. एक तराजू देखील त्यांनी बनवलेला असतो. त्या तराजूमध्ये सायली कशी योग्य आहे, ती कशी कसरत करून घर आणि बाहेरचं सगळं बॅलन्स करते हे तो सर्वांना सांगतो. त्याचप्रमाणे सायलीसुद्धा अर्जुनच्या असणाऱ्या सगळ्या फाईल्स हातामध्ये घेते आणि तोसुद्धा कसं घर आणि बाहेरचं सगळं बॅलन्स करतो ह्याचं सगळ्यांना कौतुक करून ती सगळ्यांना सांगत असते. आता अर्जुन आणि सायली दोघांनीही ठेवलेले वस्तूंमुळे माप अगदी समांतर होतं. याचाच अर्थ कोणाचंही काम कमी नाही आणि कोणाचंही काम जास्त महत्त्वाचं नाही. आता ते दोघं सर्वांना हेच सांगतात की घरचं आणि बाहेरचं दोन्हीही कामं तितकीच महत्त्वाची असतात आणि आता हे आम्हाला कळलेलं आहे. त्यामुळे आता ही अशी चूक आम्ही पुन्हा कधीच करणार नाही. आता सगळेजण छान केक कापून सेलिब्रेशन करतात. सगळेजण खूप आनंदामध्ये असतात. आता दुसऱ्या दिवशी सायली नेहमीप्रमाणे किचनमध्ये काम करत असते. तिला किचनमध्ये काम करताना पाहून कल्पना, विमल दोघींनाही खूप आनंद होतो. आता सायलीने पोहे बनवले म्हटल्यानंतर सगळ्या घरामध्ये त्याचा वास घुमत असतो. सगळेजण खूप आनंदात असतात आणि अर्जुनच्या हाताचं खाऊन त्यांना कसा कंटाळा आला होता हे सुद्धा ते सांगतात. आता अस्मिता अर्जुनला चिडवत असते. अर्जुन आणि सायली अतिशय आनंदामध्ये ते सगळं एन्जॉय करत असतात आणि अर्जुनसुद्धा कबूल करतो की बायको, खरंच तुझ्या हातचे पोहे ना मी खरंच खूप मिस केलेले आहेत. आता इकडे सचिन आणि साक्षी दोघेही बसलेले असतात. सचिन मात्र साक्षीकडे एकटक पाहतच असतो. म्हणजे तुझा आज मूड कसा आहे असं तो विचारतो. साक्षी म्हणते, माझ्या मूडला काय झालं आहे, माझा मूड नेहमीच चांगला असतो ना, मग आज असं का विचारलंस? तेव्हा सचिन म्हणतो, अगं नाही गं, कधी कधी तुझा मूड सांगता येत नाही ना, हल्ली वेगळंच काहीतरी तुला होतं. तेव्हा साक्षी म्हणते, घाबरतोयस का तू मला? खरं तर सचिन सगळ्या प्रकरणामुळे घाबरलेला असतो, पण तो तिच्यासमोर तसं दाखवत नाही आणि खोटं सांगतो की नाही नाही घाबरत नाही मी. साक्षी म्हणते, मग घाबरायला हवंच तुम्हाला. आता सचिन पुन्हा गंभीर चेहरा करतो. साक्षीच्या बोलण्याचा त्याला काही थांगपत्ताच लागत नसतो. बरंच धाडस करून तो तिला विचारतो, सॅम तू त्या दिवशी पार्टीला गेली होतीस ना, मग कुठल्या रेस्टॉरंटला गेली होती? तुझ्या मैत्रिणीसोबत गेली होतीस ना, मग कसा होता तुझा त्या दिवशीचा दिवस? असं तो विचारतो. तेव्हा साक्षी त्याला उडवाउडवीची उत्तरं देत असते. सचिन तिला विचारतो, अगं तुझ्या पर्समध्ये चाकू काय करतोय गं? तेव्हा साक्षी चांगलीच घाबरते आणि त्याला थाप मारते की तुला माहिती ना रे, आजकालच्या वातावरण कसं आहे आणि त्यामुळे सिक्युरिटी म्हणून तो ठेवला होता आणि खरं तर तो चाकू माझा नाहीच आहे, माझ्या मैत्रिणीचा आहे. तिला तो परत द्यायचा होता म्हणून तो माझ्याकडे होता. सचिन म्हणतो, ते सिक्युरिटी वगैरे काही सांगू नकोस. पनवेल ही खूप सिक्युअर सिटी आहे, त्यामुळे मला पुन्हा तुझ्याकडे ह्या अशा वस्तू दिसायला नकोत. त्यामुळे तो चाकू परत तुझ्या मैत्रिणीला देऊन टाक. आता साक्षी मनातच म्हणते, जोपर्यंत तुझ्या बायकोचा जीव त्या चाकूने घेत नाही ना, तोपर्यंत तो काही चाकू जाणार नाही. सचिनलाही मनातून शंका असते की त्या दिवशी हल्ला करणारी व्यक्ती ही साक्षीच नसेल. आता इकडे सायली अर्जुनला केसबद्दल आठवण करून देते. तसं अर्जुन चैतन्याला कॉल करून कळवतो. आता सायली विचार करते की सुमन काकींना या रमेशबद्दल काही माहिती असेल का, त्यांनी कधी नाव ऐकलं असेल का, हे विचारायला हवं. ती सुमनकडे येते आणि सुमन काकी, बराच दिवस झालं आपण कुठे बाहेर फिरायला नाही गेलो ना, चला आपण जरा बाहेर बसून गप्पा मारूयात, असं ती म्हणते. तितक्यात प्रतिमा म्हणते, अगं थांब, एक गोष्ट मला द्यायची आहे अस्मितासाठी, ती तू नेऊन दे. आणि ती एक पैंजण तिला देते. ते पैंजण पाहून सुमन म्हणते, मला ना हे पैंजण बघून काहीतरी आठवतं आहे. आणि तिने खूप आठवल्यानंतर तिला असं आठवतं की जेव्हा नागराजने तिला बांधून ठेवलेलं असतं तेव्हा एक मुलगी तिथं आली होती तिला सोडवायला आणि तिच्या पायातही तसंच पैंजण होतं,
असं तिला आठवतं. आता खरं तर ती मुलगी प्रिया असते, पण याची तिला कल्पनाच नसते. आता हे ऐकल्यानंतर सगळ्यांना खूप धक्का वाटतो आणि सायलीला तर खात्री पटते की असं एक पैंजण तर प्रियाच घालते, म्हणजे याचा अर्थ सुमन काकीच्या किडनॅपिंगशी प्रियाचा हात असेल का? असूच शकतो, कारण मी बरेच वेळा तिला नागराजसोबत रात्री अपरात्री बोलताना सुद्धा पाहिलं आहे. ही गोष्ट लवकरात लवकर मला यांना सांगावीच लागणार आहे आणि प्रियावर बारीक लक्ष ठेवावं लागणार आहे. आता इकडे चैतन्य अर्जुनला सांगत असतो की कसं सायली वहिनी इथं पटापट काम करायची. खरं तर ना सायली वहिनीच ग्रेट आहे. तेव्हा अर्जुनला खरं तर राग येत असतो, कारण चैतन्य सायलीचं कौतुक करत असतो आणि तेवढ्यात सायलीही तिथं आलेली असते. सायली हे सगळं पाहून खूप एन्जॉय करत असते. आता तितक्यात सायली अर्जुनला म्हणते की मला तुम्हाला एक खूप महत्त्वाची गोष्ट सांगायची आहे आणि ती घडलेला सगळा प्रकार अर्जुनला सांगते. म्हणजे सुमन काकींनी एका मुलीला पाहिलं होतं, तेही ग्लानीमध्ये असताना, आणि मग तिच्या पायामध्ये तसंच पैंजण होतं जसं पैंजण प्रतिमा आत्यांनी मला अस्मिताईसाठी दिलं होतं. मग तसं पैंजण बऱ्याच दिवसापासून प्रिया घालते, म्हणजे या सगळ्याचा थेट संबंध प्रियाशी असूच शकतो. तेव्हा चैतन्य म्हणतो म्हणजे सुमन काकीच्या किडनॅपिंगशी प्रियाचा थेट संबंध आहे असंच आपल्याला म्हणावं लागेल. अर्जुन म्हणतो पण तेवढे पुरावे पुरेसे नाही आहेत. आपल्याला प्रियावरती चांगली बारीक लक्ष ठेवावे लागणार आहेत. तिच्या नकळत आपल्याला तिच्याकडून पुरावे काढून घ्यावे लागणार आहेत. सायली म्हणते अगदी बरोबर आहे. आपण तिच्यावरती बारीक नजर ठेवू आणि तिच्याकडून पुरावे कसे गोळा करता येतील ते सुद्धा बघू. आता इकडे अस्मिता सचिनच्या फोनची वाट पाहत असते. इतके फोन करूनही माणुसकी म्हणून त्यांनी एकतरी फोन करायला हवाच होता. आणि तितक्यात सचिन तिला कॉल करतो आणि वरवर चौकशी करतो. अस्मी तू बरी आहेस ना? तुला बरं वाटतंय ना? खरं तर मला कॉल करायचा होता पण नाही जमलं करायला. आणि त्या दिवशी काय झालं होतं हे तो तिला पुन्हा विचारतो आणि अस्मितासुद्धा त्या दिवशी जे काही घडलं होतं त्याला ते पुन्हा सांगते. अस्मिताच्या बोलण्यावरून सचिनला तर खात्रीच पडते की हल्ला करणारी व्यक्ती सॅम असू शकते. म्हणजे किती दिवस तरी ती चांगुलपणाचं नाटक करणार ना? शेवटी तिच्यातील साक्षी शिकरे बाहेर पडणारच कधी ना कधीतरी. त्याचं हे बोलणं साक्षीने गुपचूप ऐकलेलं असतं. आता इकडे अर्जुन सायली महिपतला भेटायला येतात. केसच्या सुनावणीच्या अगोदर महिपत काहीतरी बोलेल अशी त्यांना अपेक्षा असते, पण महिपत काहीच बोलत नाही. अरे वा, आज चक्क नवरा बायको जोडीने इथे आलेत. इथे काही पोलीस स्टेशनमध्ये कार्यक्रम आहे का असं तो चेष्टेवारीच विचारतो. अर्जुन त्याला सांगतो की तुमचा ट्रक ड्रायव्हर ज्याने तुम्हाला ट्रक पोहोचवला होता तो सापडलेला आहे, रमेश. आज त्याची कोर्टामध्ये सुनावणी आहे. तो नागराजचं नक्कीच नाव घेईल आणि नागराजला चांगलीच फाशी होईल. फक्त आता तू तोंड उघडण्याची उशीर आहे. पण तू कोणासाठी गप्प बसला आहेस हेच काही कळत नाही आहे. सायली म्हणते महिपत तू कोणाला वाचवतोयस? म्हणजे एकच होती तुझ्या जवळची तुझी मुलगी, ती तर आता या जगामध्ये नाही आहे. आणि जेव्हा ॲक्सिडेंट झाला तेव्हा ती खूप लहान होती, म्हणजे या ॲक्सिडेंटशी तिचा काहीच संबंध नसणार आहे. मग तू नेमकी वाचवतोय तरी कुणाला? नागराजला? हे बघ, आम्हाला खरं तर माहिती आहे की तुला नागराजने सुपारी दिली होती, पण हे फक्त तू कबूल करायचं आहेस. पण तू का कबूल करत नाही आहेस हे काही कळत नाही. पण उद्या कोर्टामध्ये रमेश नक्कीच नागराजचं नाव घेईल. तर प्रेक्षकांनो, येणाऱ्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की अर्जुनने प्रश्न विचारल्यानंतर रमेश चक्क नागराजचं नाव घेतो. नागराजला मी तो ट्रक दिला होता असंही सांगतो. त्यामुळे नागराजच्या विरोधामधली केस मात्र चांगली स्ट्रॉंग होते. कोर्टाच्या बाहेर आल्यानंतर नागराज म्हणतो हे सगळं तुम्ही मुद्दाम करताय ना मला अडकवण्यासाठी? कळतंय मला अर्जुन सायली तुमचा डाव. तेव्हा सायली म्हणते आम्ही काहीच करत नाही आहे, तुझीच कर्म तुला भोगावी लागत आहेत, दुसरं काहीच नाही. तर प्रेक्षकांनो, अशाच मालिकेच्या नवनवीन व्हिडिओ अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.